नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेट एक्झाम जून 2026. आज आपण सेट एक्झामची तयारी कशी करायची यावरती बोलणार आहोत. एम-एच सेट एक्झाम तयारी मार्गदर्शन ही परीक्षा म्हणजे केवळ एक चाचणी नाही, तर तुमच्या पुढच्या शैक्षणिक प्रवासाचे दार आहे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास हे 3 मंत्र जर तुम्ही पाळले, तर यश तुमच्या हातात आहे. एम-एच सेट एक्झाम तयारी मार्गदर्शन या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, शहरातून बघत आहात, तेही आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील, तर त्याही तुम्ही आम्हाला मेसेज करून कळवू शकता. चला तर मग आपण एम-एच सेट एक्झाम 2026 तयारी आणि मार्गदर्शन सुरू करूया. आज आपण महाराष्ट्र सेट म्हणजेच स्टेट एलिजिबिलिटी टेस्टचा अभ्यास कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यात तुम्हाला पेपर 1 जनरल पेपरची माहिती, अभ्यास करण्याची पद्धत आणि तयारीसाठीच्या टिप्स मिळणार आहेत. परीक्षेची रचना. सेट परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा जनरल पेपर असतो, तो सर्वांसाठी समानच असतो. पेपर 2 असतो, तो तुमच्या स्पेशल विषयावरती आधारित असतो. आज इथे आपण पेपर 1 बद्दलची माहिती घेणार आहोत. सविस्तर माहिती इथं आपण बघणार आहोत. या पेपर 1 मध्ये 10 विभाग आहेत आणि त्या 10 विभागामध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असणार आहे, ते आपण इथं बघणार आहोत. विभाग 1 शिक्षण अभियोग्यता म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड. याच्यामध्ये विषयवस्तू काय आहेत, तर अध्यापनाचे उद्दिष्ट, त्याच्या पद्धती, वर्ग व्यवस्थापन, शिक्षकाची भूमिका. हे तुम्हाला या विभागामध्ये, शिक्षण अभियोग्यता विभागामध्ये हे विषय असणार आहेत. आणि त्याची तयारी करत असताना अध्यापन तत्वज्ञान, शिक्षणशास्त्र आणि ब्लूम्स टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे किंवा त्या पद्धतीनं तयारी करायची आहे. याच्यामध्ये अध्यापन तत्वज्ञान म्हणजे शिक्षकाच्या शिकवण्याच्या पद्धतीमागील विचारसरणी. यात शिक्षणाचे उद्दिष्ट, विद्यार्थ्यांबद्दलची भूमिका आणि ज्ञानाचा उपयोग यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, प्रगतिवादी तत्वज्ञान, अनुभवातून शिकणे हे महत्त्वाचे असते. 2 आदर्शवादी तत्वज्ञान. याच्यामध्ये मूल्ये, नैतिकता आणि विचारसरणीवर भर दिलेला आहे. यथार्थवादी तत्वज्ञान म्हणजे वस्तुनिष्ठ ज्ञान आणि विज्ञानावर भर. शिक्षणशास्त्र. शिक्षणशास्त्र म्हणजे शिकवण्याची कला आणि विज्ञान. यात शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शैक्षणिक साधनांचा वापर यांचा अभ्यास केला जातो. प्रमुख पद्धती आहेत. पद्धती आहेत व्याख्यान पद्धती. ही शिक्षक केंद्री पद्धती असते. संवाद पद्धतीमध्ये प्रश्नोत्तरांच्या द्वारे शिकवलं जातं. प्रकल्प पद्धती म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करून शिकवलं जातं. सहकार्य पद्धती यालाच गट पद्धती असं सुद्धा म्हणतात. गटात काम करून शिकणे. ब्लूम्स टेक्समॉलॉजी म्हणजे ब्लूमचे वर्गीकरण. याच्यामध्ये बेंजामिन ब्लूम यांनी 1956 मध्ये विकसित केलेली ही शैक्षणिक चौकट आहे. आता विभाग 2 संशोधन अभियोग्यता. याचे विषय आहेत संशोधनाची पायरी, हायपोथेसिस, सॅम्पलिंग, डाटा कलेक्शन, एनालिसिस. अभ्यास करताना संशोधन पद्धती, गुणात्मक आणि परिमाणात्मक संशोधन याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. संशोधन अभियोग्यतामध्ये अभ्यासाचे प्रमुख घटक आहेत संशोधनाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ रिसर्च. तर संशोधन म्हणजे नवीन ज्ञान निर्माण करणे किंवा विद्यमान ज्ञानाची पडताळणी करणे. त्याचा प्रकार मूलभूत, अनुप्रयुक्त, कृती संशोधन इत्यादी त्याचे प्रकार पडतात. संशोधन पद्धती 2 रिसर्च मेथड, गुणात्मक, निरीक्षण, मुलाखत, केस स्टडी, संख्यात्मकमध्ये सर्वेक्षण, प्रयोग, सांख्यिकीय विश्लेषण. मिश्र पद्धतीमध्ये 3 संशोधन प्रक्रिया, रिसर्च प्रोसेस, विषय निवडणे, साहित्य समीक्षा, संशोधन प्रश्न व उद्दिष्टे निश्चित करणे, गृहीतक तयार करणे, डेटा संकलन, डेटा विश्लेषण, निष्कर्ष आणि शिफारशी यांचा समावेश होतो. संशोधन नैतिकता. रिसर्च एथिक्समध्ये प्रामाणिकपणा, साहित्य चोरी टाळणे, सहभागींची संमती. विभाग 3 संप्रेषण कौशल्य.
त्याच्यामध्ये उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं देणे हा त्याच्यावरचा विषय असतो आणि तयारीची दिशा असणार की वाचनाची गती वाढवणे, उतार्याचा सारांश काढण्याचा सराव करणे. संप्रेषणाचे प्रकार मौखिक, व्हर्बल कम्युनिकेशन, बोलणे, लेखन, वाचन, उदाहरणार्थ व्याख्यान, संभाषण, ईमेल इत्यादी. अमौखिकमध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, हावभाव, चेहऱ्यावरील भाव, शरीर भाषा यावरून अमौखिक संप्रेषण तुम्ही ओळखू शकता किंवा कम्युनिकेशन ओळखू शकता, करू शकता. उदाहरणार्थ स्मितहास्य, डोळ्यांचा संपर्क. दृश्य, व्हिज्युअल कम्युनिकेशन याच्यामध्ये चित्र, ग्राफ, चार्ट, प्रेझेंटेशन इत्यादीचा वापर केलेला असतो. हे तुमच्या अभ्यासाचे विषय आहेत. जो विभाग आहे त्यामधील हे विषय आहेत आणि याचा अभ्यास सेट एक्झामसाठी करायचा आहे. संप्रेषण प्रक्रियेचे घटक त्याच्यामध्ये प्रेषक म्हणजे संदेश देणारा, संदेश म्हणजे माहिती किंवा तुमचे विचार, तो म्हणजे संदेश मेसेज, माध्यम म्हणजे चॅनल संदेश पोहोचवण्याचे साधन, उदाहरणार्थ भाषण, ईमेल आणि सोशल मीडिया. प्राप्तकर्ता म्हणजे संदेश घेणारा रिसिव्हर, अभिप्राय म्हणजे फीडबॅक प्रतिसाद. अडथळे म्हणजे यामध्ये नॉईज कोणकोणते आहेत तर गोंधळ, चुकीचे समज आणि तांत्रिक समस्या हे या संप्रेषणाचे घटक आहेत. प्रेषक, संदेश, माध्यम, प्राप्तकर्ता, अभिप्राय आणि यामध्ये येणारे अडथळे. संप्रेषण कौशल्य सुधारण्यासाठीचे उपाय. सक्रिय ऐकणे म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग, समोरच्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे. स्पष्टता म्हणजे सोप्या व नेमक्या भाषेत शब्दात बोलणे. आत्मविश्वास, ठामपणे आणि सकारात्मकतेने संवाद साधणे. शारीरिक भाषा, बॉडी लँग्वेज, योग्य हावभाव, डोळ्यांचा संपर्क ठेवणे हे संप्रेषण कौशल्य सुधारण्यासाठीचे उपयोग आहेत. अभिप्राय घेणे, स्वतःच्या संवादांचे मूल्यांकन करणे. सराव, सतत बोलणे, लेखन, प्रेझेंटेशनचा सराव करणे. संप्रेषण कौशल्याचे महत्त्व. शिक्षण, विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, प्रश्नोत्तर करणे. व्यवसाय, व्यवसायामध्ये संप्रेषण कौशल्याचा वापर कसा करू शकतो तर ग्राहकांशी संवाद, टीमवर्क आणि नेतृत्व कला जोपासून. सामाजिकमध्ये नातेसंबंध टिकवणे आणि समाजकार्य करणे यासाठी संप्रेषण कौशल्याचा उपयोग होतो. वैयक्तिक संप्रेषण कौशल्यासाठी आत्मविश्वास वाढवणे आणि व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे. विभाग क्रमांक 4 गणितीय तर्कशक्ती. त्याच्यामध्ये विषय असणार आहेत तक्ते, ग्राफ, चार्ट यांचे विश्लेषण आणि गणिती सराव. गणितीय तर्कशक्ती म्हणजे संख्यात्मक आणि तार्किक विचार करून समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता. यात गणिताच्या मूलभूत क्रिया म्हणजेच वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी यांचा वापर करून नमुने म्हणजेच पॅटर्न, संबंध म्हणजे रिलेशनशिप्स आणि निष्कर्ष म्हणजेच कन्क्लुजन शोधले जातात. गणितीय तर्कशक्तीचे प्रकार. एक अंकगणितीय तर्कशक्ती, संख्यांवर आधारित प्रश्न जसं की वय, समस्या, नफा तोटा, वेळ व काम, गती व अंतर इत्यादी. 2 तार्किक शक्ती म्हणजे लॉजिकल रिझनिंगमध्ये विधान आणि निष्कर्ष, सत्य असत्य तपासणे, शर्तीय विधान. गणितीय तर्कशास्त्र म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये औपचारिक तर्क, समुच्चय सिद्धांत, मॉडेल सिद्धांत आणि सिद्धी सिद्धांत याचा समावेश आहे. संगणक विज्ञान व तत्वज्ञानाशी याचा जवळचा संबंध आहे. गणितीय प्रमाण, गृहीतक मांडणे, त्यावर आधारित तर्कशुद्ध पुरावा देणे, विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून घेण्यासाठी व तर्कशक्ती विकसित करण्यासाठी प्रमाण महत्त्वाचे आहे. अभ्यास कसा करायचा आहे याचा तर मूलभूत गणित मजबूत करा, अंकगणित, बीजगणित, भूमिती याचा अभ्यास करा, नमुने ओळखा म्हणजे श्रेणी, आकृती आणि संख्यात्मक मालिका यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रश्नपत्रिका सोडवणे, स्पर्धा परीक्षेतील मागील प्रश्नांचा सराव करणे आणि तुमच्या गणितीय मांडणीचा सराव होऊन तुमचे जे गणिताचे प्रकार आहेत ते सोडवण्यासाठी मदत होऊ शकते. विभाग 5 लॉजिकल रिझनिंग म्हणजे त्याच्यामध्ये तर्कशास्त्रीय विधान, साम्य आणि तुलना याचा समावेश आहे आणि तयारी म्हणजे तर्कशास्त्राचे नियम अभ्यासणे. लॉजिकल रिझनिंगचे प्रकार आहेत. डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे अपकर्ष तर्क, सर्वसाधारण नियमांवरून विशिष्ट निष्कर्ष काढणे. उदाहरणार्थ सर्व पक्षी उडतात, चिमणी पक्षी आहे म्हणजे चिमणी उडते असा निष्कर्ष काढणे. इंडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे
अकर्ष तर्क म्हणजे विशिष्ट उदाहरणांवरून सर्वसाधारण निष्कर्ष काढणे. उदाहरणार्थ, मी पाहिलेल्या सर्व हंस पांढरे आहेत. म्हणजे निष्कर्ष काय, तर सर्व हंस पांढरे असतात. हे म्हणजे लॉजिकल रिझनिंग, त्याचे ते प्रकार आहेत. ॲनालॉजिकल रिझनिंग म्हणजे साम्य किंवा तर्क. दोन गोष्टींमधील साम्य शोधून निष्कर्ष काढणे. उदाहरणार्थ, सूर्य म्हणजे प्रकाश. बल्ब म्हटलं तर त्याचं उत्तर येणार प्रकाश. म्हणजे साम्य तर्क. 4. क्रिटिकल रिझनिंग म्हणजे समीक्षात्मक तर्क. दिलेल्या विधानांचे विश्लेषण करून योग्य अयोग्य युक्तिवाद ओळखणे. लॉजिकल रिझनिंगमध्ये विचारले जाणारे प्रश्न, त्याच्यामध्ये विधान निष्कर्ष म्हणजे सिलॉजिझम, ॲनालॉजिक्स म्हणजे साम्य शोधणे, ऑड वन आउट म्हणजे विसंगत घटक ओळखणे, सिरीज म्हणजे संख्या किंवा अक्षर मालिका ओळखणे, कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा, ब्लड रिलेशन नातेसंबंधावरील प्रश्न, डायरेक्शन सेन्स म्हणजे दिशा आणि अंतर प्रश्न, आर्ग्युमेंट्स म्हणजे युक्तिवाद मजबूत किंवा कमकुवत. विभाग 6 डेटा इंटरप्रिटेशन. याच्यामध्ये विषय आहे टेबल आधारित प्रश्न, तयारीची दिशा, गणिती नियम आणि आकडेमोड करणे. डेटा इंटरप्रिटेशनचे प्रकार आहेत टेबल आधारित म्हणजे टेबल बेस्ड, दिलेल्या तक्त्यातील आकडेवारीवरून प्रश्न सोडवणे. उदाहरणार्थ, विक्री आकडेवारी, लोकसंख्या आणि उत्पादनाची आकडेवारी दिलेली असते, त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. ग्राफ आधारित म्हणजे बार ग्राफ, लाईन ग्राफ, पाय चार्ट यावर आधारित प्रश्न दिलेले असतात. केसलेट म्हणजे परिच्छेद स्वरूपात माहिती दिली जाते आणि त्यावरून प्रश्न सोडवावे लागतात. मिश्रित म्हणजे टेबल अधिक ग्राफ अधिक चार्ट यांचा एकत्रित वापर करून सुद्धा प्रश्न येऊ शकतात आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे सोडवणे आवश्यक असते. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये विचारले जाणारे प्रश्न, त्याच्यामध्ये 1. टक्केवारी, सरासरी, गुणोत्तर, वाढ किंवा घट, तुलना यावरती प्रश्न विचारले जातात. विभाग 7 माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान. विषय आहेत संगणक, इंटरनेट, ई-लर्निंग आणि डिजिटल साधने. तयारीची दिशा म्हणजे तयारी कशी करायची, तर बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे म्हणजे आय-टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि ऑनलाईन लर्निंग टूल्स माहिती असणं गरजेचं आहे. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे माहितीची निर्मिती, साठवणूक, प्रसारण, देवाणघेवाण आणि व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. यामध्ये संगणक, इंटरनेट, मोबाईल, उपग्रह, दूरदर्शन, रेडिओ, ईमेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यासारख्या साधनांचा समावेश होतो. आय-सी-टीचे प्रमुख घटक आहेत हार्डवेअर म्हणजे संगणक, लॅपटॉप, मोबाईल, नेटवर्किंगची उपकरणे. सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, ॲप्स, डेटाबेस, शैक्षणिक सॉफ्टवेअरचा समावेश होतो. नेटवर्किंग म्हणजे इंटरनेट, लॅन, वॅन, उपग्रह संप्रेषण याचा समावेश होतो. मल्टीमीडिया साधने म्हणजे ऑडिओ, व्हिडिओ, ग्राफिक्स. आय-सी-टीचे उपयोग शिक्षणामध्ये ई-लर्निंग, ऑनलाईन क्लासेस आणि डिजिटल लायब्ररीमध्ये याचा समावेश आहे. व्यवसाय, ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट्स, ई-आर-पी सिस्टीममध्ये आय-सी-टीचा उपयोग केला जातो. उद्योगामध्ये उत्पादन डिझाईन, ऑटोमेशन, डेटा व्यवस्थापनसाठी ते वापरले जाते. विज्ञान व संशोधनमध्ये प्रयोगशाळा, डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासाठी आय-सी-टीचा वापर केला जातो. मनोरंजन, सोशल मीडिया, गेम्स, ओ-टी-टी प्लॅटफॉर्मसाठी या आय-टीचा किंवा आय-सी-टीचा वापर होतो. प्रशासनामध्ये ई-गव्हर्नन्स, डिजिटल सेवा आणि ऑनलाईन नोंदणीसाठी वापर केलेला आहे. आय-सी-टीचे फायदे: शिक्षण, सर्वांना शिक्षणाची संधी, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, व्यवसायामध्ये वेगवान व्यवहार, जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश, समाजामध्ये माहिती सहज उपलब्ध होते आणि संवाद सुलभ झालेला आहे. विज्ञानामध्ये संशोधन गतिमान, डेटा विश्लेषण सोपे झालेले आहे. आय-सी-टीची आव्हाने, यामध्ये जरी फायदा असला तरी काही तोटे सुद्धा आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षा धोके, हॅकिंग, डेटा चोरी, डिजिटल विभाजनमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील तफावत, तंत्रज्ञानावर अवलंबित्व म्हणजे मानवी संवाद कमी होणे. अभ्यास करण्यासाठी आय-सी-टीचे मूलभूत घटक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग हे व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. ग्राफ चार्ट तयार करून
उपयोग, फायदे किंवा तोटे जे आहेत ते लक्षात ठेवणं सहज सोपं आहे. त्यामुळे चार्ट तयार करून, ग्राफ किंवा चार्ट तयार करून ते तुम्ही मांडून त्याचा फायदे आणि तोटे लक्षात ठेवू शकता. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर मागच्या वर्षी कोणते प्रश्न आले होते त्या आधारित या वर्षाच्या प्रश्नांची तयारी करणे सोयीस्कर होऊन जाईल. आय-सी-टीच्या संबंधित चालू घडामोडी वाचणे जसे की एआय, क्लाउड आणि सायबर सिक्युरिटी सारख्या घटकांचा चालू घडामोडीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. विभाग 8 लोकशाही, शासन व धोरणे आणि पर्यावरण. याच्यामध्ये लोकशाही, धोरणे, पर्यावरणीय समस्या, शाश्वत विकास आणि हवामान बदल विषयावरती प्रश्न येऊ शकतात आणि याची दिशा आहे जी तयारीची ती चालू घडामोडी आणि पर्यावरणीय धोरणे यांचा अभ्यास. लोकशाही लोकशाही म्हणजे जनतेचे जनतेसाठी आणि जनतेद्वारे चालवलेले शासन. यात सत्ता जनतेच्या हाती असते आणि जनता आपल्या प्रतिनिधीमार्फत शासनात सहभागी होते. अब्राहम लिंकन यांनी दिलेली व्याख्या लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन. लोकशाहीची मूलभूत तत्त्वे म्हणजे प्रौढ मताधिकार, समानता, स्वातंत्र्य, न्याय, पारदर्शकता व जबाबदारी. हे मुद्दे परीक्षेला अभ्यासणं आवश्यक आहे. शासन म्हणजे काय? शासन म्हणजे राज्य सरकार चालवण्याची प्रक्रिया. यात धोरणे तयार करणे, अंमलबजावणी करणे आणि नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेणे यांचा समावेश होतो. शासनाचे प्रकार आहेत लोकशाही शासन. जनता निवडलेल्या प्रतिनिधीमार्फत सत्ता चालवते. राजेशाही शासनमध्ये सत्ता एका व्यक्तीकडे, राजा किंवा राणीकडे यांच्याकडे एकतर्फी सत्ता असते. हुकुमशाही शासन म्हणजे सत्ता एका नेत्याकडे किंवा गटाकडे केंद्रित झालेली असते. धोरणे म्हणजे शासनाने ठरवलेली दिशा व कृती आराखडा. धोरणांचे प्रकार सामाजिक धोरणे, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय. आर्थिक धोरणांमध्ये कर प्रणाली, रोजगार, औद्योगिक विकास. परराष्ट्र धोरणामध्ये इतर देशांशी संबंध, व्यापार, संरक्षण. धोरणे तयार करताना विचारात घेतले जाणारे घटक, जनतेच्या गरजा, संसाधनांची उपलब्धता, दीर्घकालीन विकासाची उद्दिष्टे. पर्यावरणाची संकल्पना याच्यामध्ये परी म्हणजे चारही बाजू आणि आवरण म्हणजे वेढलेले. त्यामुळे पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे सर्व जैविक, सजीव आणि अजैविक म्हणजे निर्जीव घटकांचा एकत्रित परिणाम. यामध्ये हवा, पाणी, जमीन, हवामान, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव तसेच मानवी क्रिया यांचा समावेश होतो. पर्यावरणाचे घटक, जैविक घटक, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, अजैविक घटक याच्यामध्ये जमीन, पाणी, हवा, तापमान आणि हवामान. जैविक आणि अजैविक घटकांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास म्हणजे पारिस्थितिकी. मानवनिर्मित पर्यावरण, शहरे, उद्योग व्यवस्था. पर्यावरणाचे प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक पर्यावरण, जंगल, नद्या, पर्वत, समुद्र. मानवनिर्मित पर्यावरणामध्ये शहरे, उद्योग, वाहतूक व्यवस्था. पर्यावरणाचे महत्त्व, जीवनाचा आधार, अन्न, पाणी, हवा यांचा पुरवठा, जैवविविधता टिकवणे, नैसर्गिक संसाधनांचा वापर, मानवी सभ्यतेच्या विकासात पर्यावरणाची निर्णायक भूमिका. या घटकावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. पर्यावरणाचे महत्त्व, पर्यावरणाशी संबंधित समस्या, प्रदूषण, हवा, पाणी, माती, ध्वनी, वनतोड, जैवविविधतेचा नाश, हवामानातील बदल, याच्यामध्ये तापमान वाढ, पर्जन्यमानातील बदल, संसाधनांचा अतिरेक वापर, पाणी व ऊर्जेचं संकट. पर्यावरण संरक्षणासाठीचे उपाय याच्यामध्ये वृक्षारोपण व वनसंवर्धन, पुनर्वापर व पुनर्निर्मिती, अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर, प्रदूषण नियंत्रणासाठी कायदे आणि जनजागृती, शाश्वत विकास धोरणे. उच्च शिक्षण प्रणाली म्हणजे विभाग. उच्च शिक्षण प्रणाली विषय आहेत भारतीय शिक्षण व्यवस्था, धोरणे आणि आयोग आणि तयारीची दिशा UGC, AICTE, पुसा, NEP 2020. उच्च शिक्षण प्रणाली म्हणजे हायर एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया. याची उद्दिष्टे आहेत, परिभाषा आणि उद्दिष्टे. उच्च शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षणानंतर दिले जाणारे शिक्षण, ज्यात विशिष्ट ज्ञान, संशोधनाची प्रवृत्ती आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित केली जातात. यात स्नातक, पदव्युत्तर आणि संशोधन स्तर म्हणजे एम.फिल, PhD यांचा समावेश होतो. भारतातील उच्च शिक्षण व्यवस्था. भारत जगातील सर्वात मोठ्या उच्च शिक्षण व्यवस्थांपैकी एक आहे. सध्या भारतामध्ये एक
1100 पेक्षा अधिक विद्यापीठे आणि 43,000 पेक्षा अधिक महाविद्यालये आहेत, जे सुमारे 4 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. विषय कला, विज्ञान, वाणिज्य, तंत्रज्ञान, कायदा, वैद्यकीय शिक्षण इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. नियामक संस्था UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे नियमन करते. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे तांत्रिक शिक्षणाचे नियमन. इतर संस्था म्हणजे NMC नॅशनल मेडिकल कम्युनिकेशन, BCI म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया, NCTE म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन या संस्थांचा समावेश होतो. या नियामक संस्था आहेत. राष्ट्रीय शिक्षा धोरण NEP 2020 उच्च शिक्षणात व्यापक सुधारणा करण्यासाठी NEP 2020 लागू करण्यात आले. उद्दिष्टे बहुविषयक शिक्षण म्हणजे मल्टी एज्युकेशन, डिजिटल व समावेशक शिक्षण, संशोधन व नवोन्मेषाला प्रोत्साहन, 2035 पर्यंत ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER 50% पर्यंत नेणे ही याची धोरणे किंवा उद्दिष्टे आहेत. उच्च शिक्षणातील आव्हाने म्हणजे संशोधनाची कमतरता, गुणवत्तेमध्ये असमानता, ग्रामीण व शहरी भागातील फरक, रोजगाराभिमुख कौशल्यांचा अभाव, निधी व संसाधनांची मर्यादा. भविष्यातील दिशा डिजिटल शिक्षण, ऑनलाईन कोर्सेस, MOOCs द्वारे शिक्षण देणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य, परदेशी विद्यापीठांची भागीदारी, कौशल्याधारित शिक्षण म्हणजे उद्योगाशी संलग्न अभ्यासक्रम, संशोधन व नवोन्मेष केंद्रे म्हणजे जागतिक दर्जाचे संशोधन प्रोत्साहन करणे. विभाग 10 सामान्य ज्ञान याच्यामध्ये चालू घडामोडी, समाजशास्त्रीय व शैक्षणिक माहिती तयारी करत असताना करंट अफेअर्स आणि वाचन वाढवणे गरजेचं आहे. जनरल अवेअरनेस मध्ये समाविष्ट विषय इतिहास, भारताचा आणि जागतिक इतिहास, स्वातंत्र्याची चळवळ, भूगोलामध्ये भारताचा भूगोल, नद्या, पर्वत, हवामान, राजकारणामध्ये भारतीय राज्यघटना, संसद, न्यायव्यवस्था, अर्थशास्त्रामध्ये GDP, चलनवाढ, बँकिंग, कर प्रणाली इत्यादी. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये शोध, अवकाश, ICT, पर्यावरण, प्रदूषण, हवामान बदल, शाश्वत विकास. चालू घडामोडीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना, क्रीडा पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच सेट एक्झामसाठीचा पेपर क्रमांक 1 चा संपूर्ण अभ्यास म्हणजे विभाग आणि त्याच्यावरचे जे विषय आहेत त्यांचा आपण आत्ता सविस्तर आढावा घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. अभ्यास करत असताना तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. रोज एक ठराविक वेळ तुमच्या वाचनासाठी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MCQs हे वेळ लावून किंवा टाइम लावून तुम्ही ते सोडवून तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक आहे. हे जे काही सगळे विषय दिलेले आहेत त्याची स्वतंत्र पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांचा अभ्यास करणं, त्याच्या नोट्स काढणं आवश्यक आहे. तुम्ही जर एवढं करत असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.